श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. 29वा सर्ग. विश्वामित्रांचे श्रीरामास सिद्धाश्रमाचा पूर्ववृत्तांत सांगणे आणि त्या दोघा भावांबरोबर आपल्या आश्रमात पोहोचून पूजित होणे. अपरिमित प्रभावशाली भगवान श्रीरामांचे बोलणे ऐकून महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास प्रारंभ केला. महाबाहू श्रीराम पूर्वकालात इथे देववंदित भगवान विष्णूंनी खूप वर्ष म्हणजे 100 वर्ष तपश्चर्येसाठी निवास केला होता. त्यांनी इथे मोठीच तपश्चर्या केली. हे स्थान महात्मा वामनांचे वामन अवतार धारण करण्यासाठी उद्युक्त झालेल्या श्री विष्णूंचे अवतार ग्रहण करण्यापूर्वीचा आश्रम होते. हे सिद्धाश्रम नावाने प्रसिद्ध होते कारण इथे महातपस्वी विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली होती. जेव्हा ते तपश्चर्या करीत होते त्यावेळेस विरोचन कुमार राजा बलीने इंद्र आणि मरुद्गणांसहित सर्व देवांना पराभूत करून त्यांचं राज्य आपल्या अधिकारात आणलं होतं. ते तिन्ही लोकात प्रसिद्ध झालं होतं. त्या महाबली महान असुर राजांनी एक यज्ञ आयोजित केला. तिकडे बली यज्ञात गुंतला होता. इकडे अग्नी इत्यादी देव स्वतः या आश्रमात येऊन भगवान विष्णूंना म्हणाले, सर्वव्यापी परमेश्वर विरोचन कुमार बली एका उत्तम यज्ञाचं अनुष्ठान करीत आहे. त्याचा यज्ञ पूर्ण होण्याआधीच आपल्याला आपलं कार्य पूर्ण केलं पाहिजे. यावेळेस जे कोणी याचक इकडून तिकडून येऊन त्याच्याकडे मागणीसाठी त्यांना ज्या ज्या वस्तू मागतात त्या सर्व वस्तू राजा बली यथायोग्य स्वरूपात अर्पण करतो आहे. तेव्हा विष्णू आपण देवांच्या हितासाठी आपल्या योगमायेच्या सहाय्याने वामन रूप धारण करून त्या यज्ञात जावं व आमचं कल्याण करावं. श्रीराम याच वेळेस अग्नीप्रमाणे तेजस्वी महर्षी कश्यप धर्मपत्नी आदिती बरोबर आपल्या तेजानं तळपत तिथे आले. ते 1000 दिव्य वर्षांपर्यंत चालू असणाऱ्या महान व्रताची आदिती देवींबरोबरच समाप्ती करून आले होते. त्यांनी वरदायक भगवान मधुसूदनाची याप्रमाणे स्तुती केली. भगवान, आपण तपोमय आहात. तप आपलं रूपच आहे. आपण ज्ञानरूप आहात. मी सर्व प्रकारे तपश्चर्या करून त्याच्या प्रभावाने आपल्यासारख्या पुरुषोत्तमाचं दर्शन घेत आहे. प्रभू, मी या साऱ्या जगाला आपल्या ठिकाणी बघतो. आपण अनादी आहात. देश, काल आणि वस्तूच्या सीमेपलीकडे असल्यामुळे आपला इदमित्य रूपानं निर्देश होऊ शकतं. मी आपल्याला शरण आलो आहे. कश्यपांचं सारं पाप धुवून निघालं होतं. भगवान श्रीहरींनी अत्यंत प्रसन्नपणे त्यांना म्हटले, महर्षी, तुमचं कल्याण असो. तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही वर मागा, कारण तुम्ही माझ्या मतानं वर मिळवण्यायोग्य आहात. भगवानांचे हे बोलणे ऐकून मरीची नंदन कश्यप म्हणाले, उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या वरदायक परमेश्वरा, संपूर्ण देवांची, आदितीची आणि माझीही आपल्याला एकाच बाबतीत वारंवार विनंती आहे. आपण अत्यंत प्रसन्न होऊन मला तो एकच वर द्यावा. भगवान निष्पाप नारायण देव, आपण माझा व आदितीचा पुत्र व्हावं. असुरसूदना, आपण इंद्राचे छोटे भाऊ व्हा आणि शोकानं पिडलेल्या या देवांना मदत करा. देवेश्वर भगवान, आपल्या कृपेने हे स्थान सिद्धाश्रम नावाने प्रसिद्ध होईल. आता आपलं तपरूप कार्य संपलेलं आहे, तेव्हा येथून उठावं. त्यानंतर महातेजस्वी भगवान विष्णू आदिती देवीच्या गर्भातून प्रकट झाले आणि वामन रूप धारण करून विरोचन कुमार बलीकडे गेले. संपूर्ण लोकांच्या हितासाठी तत्पर राहणारे भगवान विष्णू बलीच्या अधिकारातून त्रिलोकाचे राज्य घेऊ इच्छित होते. म्हणून त्यांनी 3 पद भूमीसाठी याचना करून त्याच्याकडून भूमिदान घेतले
आणि तिन्ही लोक आक्रांत करून ते पुन्हा देवराज इंद्रास परत दिले. महातेजस्वी श्रीहरींनी आपल्या शक्तीने बलीचा निग्रह करून त्रिलोक परत इंद्राला दिला. त्याच भगवानांनी पूर्वकालात इथे निवास केला होता. म्हणूनच हा आश्रम सर्व प्रकारच्या आश्रमांचा नाश करणारा आहे. त्याच भगवान वामनावर भक्ती असल्या कारणाने मीही या स्थानाचा आपल्यासाठी उपयोग करून घेतो. याच आश्रमात माझ्या यज्ञात विघ्न आणणारे राक्षस येतात. पुरुषसिंहा, इथेच तुला त्या दुराचारींचा वध करायचा आहे. श्रीराम, आता आपण त्या परम उदात्त आश्रमात पोहोचणार आहोत. तो आश्रम जसा माझा आहे तसाच तुझाही आहे. असे म्हणून महामुनींनी मोठ्या प्रेमाने राम व लक्ष्मणाचे हात पकडले आणि त्या दोघांबरोबर आश्रमात प्रवेश केला. त्यावेळेस पुनर्वसू नावाच्या 2 नक्षत्रांच्या मध्ये असणाऱ्या तुषाररहित चंद्राप्रमाणे ते शोभत होते. विश्वामित्र आलेले पाहून सिद्धाश्रमात राहणारे सर्व तपस्वी पटकन धावतच त्यांच्याजवळ आले आणि सर्वांनी मिळून त्या बुद्धिमान विश्वामित्रांची यथोचित पूजा केली. याच प्रकारे त्या 2 राजकुमारांचाही त्यांनी अतिथी सत्कार केला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर रघुकुलास आनंद देणाऱ्या शत्रुदमन राजकुमार श्रीरामांना व लक्ष्मणास हात जोडून मुनिवर विश्वामित्रांना म्हटले, मुनिश्रेष्ठ, आपण आज यज्ञाची दीक्षा घ्या. आपलं कल्याण होवो. हा सिद्धाश्रम खरोखरीच नावाप्रमाणे सिद्ध होऊ दे आणि राक्षसवधाबाबत आपण सांगितलेले खरे होवो. त्यांनी असे म्हटल्यावर महातेजस्वी महर्षी विश्वामित्र जितेंद्रिय भावाने नियमपूर्वक यज्ञाच्या दीक्षेत प्रविष्ट झाले. ते दोन्ही राजकुमारही सावधानतेने रात्र घालवून सकाळी उठले आणि स्नान इत्यादींनी शुद्ध होऊन प्रातःकालची संध्योपासना आणि नियमपूर्वक गायत्री मंत्राचा जप करू लागले. जप पूर्ण झाल्यावर अग्निहोत्र करीत असलेल्या विश्वामित्रांना त्यांनी वंदन केले. इथे 29वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 30वा सर्ग वाचूया. श्रीरामांकडून विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण आणि राक्षसांचा संहार. त्यानंतर देशकालाला जाणारे शत्रुदमन राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण देश आणि काळाबद्दलचे जाणकार, ज्यांच्याशी त्याबद्दल बोलणे योग्य होते, त्या कौशिक मुनींना म्हणाले, भगवन, आता आम्ही दोघे हे ऐकू इच्छितो की जेव्हा त्या 2 निशाचरांचं आक्रमण होतं तेव्हाच आम्ही त्यांना यज्ञभूमीवर येण्याचे थांबवणार आहोत. असं व्हायला नको की असावधपणे ती वेळ हातून निघून जायची. तेव्हा ती वेळ सांगा. असे म्हटल्यावर युद्ध करण्याच्या इच्छेने उतावळे झालेल्या त्या 2 ककुत्स्थ वंशी राजकुमारांकडे पाहून ते सर्व मुनी अगदी प्रसन्न झाले आणि त्या 2 भावांची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, यांनी मुनिवर विश्वामित्रांच्या यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, तेव्हा आता त्यांनी मौन स्वीकारावं. तुम्ही दोघे रघुवंशी वीर सावधान राहून आजपासून 6 रात्रींपर्यंत त्यांच्या यज्ञाचं रक्षण करीत राहा. मुनींचे हे बोलणे ऐकल्यावर ते 2 यशस्वी राजकुमार लागोपाठ 6 दिवस व 6 रात्री त्या तपोवनाचे रक्षण करीत बसले. त्यांनी झोपसुद्धा घेतली नाही. शत्रुदमन करणारे ते परम धनुर्धर वीर सतत सावधान राहून मुनिवर विश्वामित्रांजवळ उभे राहून त्यांचा व त्यांच्या यज्ञाचे रक्षण करीत होते. या प्रकारे काही काळ लोटल्यावर जेव्हा 6वा दिवस आला तेव्हा श्रीराम सुमित्रा कुमार लक्ष्मणास म्हणाले, सुमित्रानंदन, तू आपलं चित्त एकाग्र करून सावध हो. युद्धाच्या इच्छेने घाई करून
श्रीराम असे म्हणत होते तोच उपाध्याय, पुरोहित आणि अन्य ऋत्विजांनी घेरलेली यज्ञवेदी एकदम प्रज्वलित झाली. यज्ञवेदीचे हे असे एकदम प्रज्वलित होणे म्हणजे राक्षसांच्या आगमनाचा सूचक उत्पातच होता. कुश, चमस, स्त्रक, समिधा आणि फुलांच्या राशींनी सुशोभित झालेली विश्वामित्र व ऋत्विजांनी घेरलेली जी यज्ञवेदी होती ती वरील अग्नी प्रज्वलित झाला. हे प्रज्वलन यज्ञातीलच एक भाग होता. मग शास्त्रीय विधीनुसार वेदमंत्रांच्या उच्चारासहित त्या यज्ञाची सुरुवात झाली. त्याच वेळेस आकाशात एक मोठा आवाज झाला. तो फारच भयानक होता. जसे पावसाळ्यात ढग सर्व आकाशास घेरून टाकतात त्याचप्रमाणे मारीच आणि सुबाहू नावांचे राक्षस सगळीकडे आपली माया फैलावत यज्ञमंडपाकडे पळत येत होते. त्यांचे शिष्यही बरोबर होते. त्या भयंकर राक्षसांनी तेथे येऊन रक्ताच्या धारांचे पाट वाहविणे सुरू केले. रक्ताच्या त्या प्रवाहाने यज्ञवेदीच्या आसपासची जमीन भिजलेली पाहून श्रीरामचंद्र एकदम धावून गेले आणि इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांनी त्या राक्षसांना आकाशात असलेले बघितले. मारीच आणि सुबाहूला येताना पाहून कमलनयन श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पाहून म्हटले, लक्ष्मणा, ते बघ, मांसभक्षक दुराचारी राक्षस येऊन पोहोचले. ज्याप्रमाणे वायुवेगाने ढग छिन्नविच्छिन्न होतात त्याप्रमाणे मी मानवास्त्रानं या सर्वांना असं मारून पळवून लावेन. माझ्या या बोलण्यात काहीही शंका नाही. अशा भित्र्या दुबळ्यांना मारण्याची मला इच्छा होत नाही. असे म्हणून वेगशाली श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर परम उदार मानवास्त्र टाकले. ते अस्त्र अत्यंत तेजस्वी होते. श्रीरामांनी मोठ्या रागाने मारीचाच्या छातीवर त्या बाणाने प्रहार केला. त्या उत्तम मानवास्त्राचा तो खोल आघात झाल्यावर मारीच पूर्ण 100 योजने दूर समुद्रात जाऊन पडला. शितेशू नावाच्या मानवास्त्राने पीडित होऊन मारीच अचेतन होऊन गटांगळ्या खात दूर जात आहे असे पाहून श्रीरामांनी लक्ष्मणास म्हटले, लक्ष्मणा, बघ, मनुद्वार प्रयुक्त शितेशू नावाचं मानवास्त्र या राक्षसाला मूर्छित करून दूर घेऊन चालले आहे, पण त्याचे प्राण घेत नाही. आता यज्ञात विघ्न आणणाऱ्या या दुसऱ्या निर्दय, दुराचारी, पापकर्मी व रक्तभोगी राक्षसांनाही मारून पाडून टाकतो. लक्ष्मणास असे म्हणून रघुनंदन श्रीरामांनी आपले कौशल्य दाखविण्यासाठी लगेचच महान आग्नेयास्त्र सुबाहूच्या छातीवर चालविले. ते लागल्यावर जखमी होऊन तो मरून जमिनीवर पडला. मग महायशस्वी श्रीरामांनी वायव्यास्त्र घेऊन उरलेल्या निशाचरांनाही मारून टाकले आणि मुनींना आनंद दिला. याप्रमाणे रघुनंदन राम यज्ञात विघ्न आणणाऱ्या सर्व राक्षसांचा वध करून तेथे ऋषींकडून असे सन्मानित झाले. जसे काही पूर्वीच्या काळी देवराज इंद्र असुरांवर विजय मिळवून महर्षींद्वारा पूजित झाला होता. यज्ञ संपल्यावर महामुनी विश्वामित्र सर्व दिशा विघ्न बाधारहित पाहून श्रीरामांना म्हणाले, महाबाहू, मी तुला मिळविल्याने खरोखरच कृतार्थ झालो. तू गुरुच्या आज्ञेचं पूर्णपणे पालन केलंस. महायशस्वी वीरा, तू या सिद्धाश्रमाचं नाव सार्थ केलंस. याप्रमाणे श्रीरामांची प्रशंसा करून मुनींनी त्या दोघा भावंडांबरोबर संध्योपासना केली. इथे 30वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते.
आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.